पुण्यातल्या चाकण औद्योगिक वसाहतीमधल्या रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न या सगळ्यावरून उद्योजकांमध्ये नाराजी वाढली आहे। तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतर होण्याचा इशारा दिल्याच्या नंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाची दखल घेत आज चाकणचा दौरा आयोजित केलाय। आज दुपारी 4 वाजता उदय सामंत यांची उद्योजक आणि औद्योगिक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। दरम्यान रविवारी दौरा कशासाठी, इतर दिवशी प्रोटोकॉल बाजूला ठेवून या म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या तुम्हाला कळेल असं म्हणत विरोधकांनी उद्योगमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यावरती देखील निशाणा साधला। उद्योगमंत्री येणार असल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे आणि मग काय, प्रशासनाने रात्रीचा दिवस केला आणि काम करायला सुरुवात केली। एरवी दिवसा आणि कामाच्या वेळेतही काम न करणारे प्रशासन चक्क रात्रीच्या अंधारामध्ये काम करताना दिसलंय। उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकण MIDCची पाहणी करून उद्योजकांच्या समस्या जाणून घेतील। या दौऱ्यामध्ये उद्योजक त्यांच्या समोर नेमक्या कोणत्या समस्या मांडणार आहेत आणि आजवरती झालेल्या कोणत्या चुका दाखवणार हे थेट ABP माझानं चाकण MIDCचा पाहणी दौरा करून समोर आणलाय। आतापर्यंत तुम्ही वाहतूक कोंडी, खड्डे आणि यामधून होणारे अपघात यामुळे उद्योजक कसे हैराण झाले हे बघितलंच आहे, पण या पलीकडे आणखी कोणत्या समस्या या ठिकाणी आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी थेट चाकण MIDC मध्ये जाऊन हे सगळं समोर आणलेलं आहे। जाणून घेऊयात हा स्पेशल रिपोर्ट। MIDCतल्या बजाज कंपनी समोर मी आता उभा आहे आणि बजाज कंपनी समोरची ही दृश्य ही सर्वांना लाजवणारी आहेत। इथं परदेशातले क्लायंट येतात आणि ज्यावेळेला ते प्रश्न विचारतात की हीच का जगातली सर्वात नामांकित समजली जाणारी ऑटो हब इंडस्ट्री, आणि मग इथल्या उद्योजकांची मान शर्मेनं खाली होते। हाच प्रश्न आज मांडणार आहात तुम्ही उद्योगमंत्र्यांसमोर? हो, हा एक गंभीर प्रश्न आहे ज्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे सगळ्याच खात्यांचं, आणि त्यामुळे हा आम्ही जेव्हा मुद्दा मांडला कोंडीचा रस्ता म्हणजे कचरा, म्हणजे त्याबरोबर आम्ही कचऱ्याच्या कोंडीचाही प्रश्न तितक्याच गंभीरतेने मांडलेला आहे। कुठं कुठं असा कचरा साचलेला आहे की फक्त बजाज कंपनी समोरच आहे? सॉरी, माफ करा, तर मला असं वाटतं की तुम्ही प्रश्न असा विचारा की कुठे कुठे साठलेला नाही। इतकी भयावह परिस्थिती आहे। तुम्ही बघाल तिकडे कचरा आहे, बघाल तिकडे, मी अतिशयोक्ती करत नाही, तुम्हाला निदान प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला कचरा दिसेल चाकणमध्ये, चाकण परिसरामध्ये, आणि दुर्दैवाने त्याकडे कोणाचंही लक्ष नाही। बऱ्याचदा परदेशी क्लायंट समोर शर्मेनं मान खाली जाते असं तुम्ही वारंवार म्हणता। भयंकर, म्हणजे खरं सांगू काय तुम्हाला, फार लाज वाटते। आणि एकदा तर असं घडलं, ते फक्त एक 20-30 सेकंदात सांगतो। अमेरिकेहून एक अमेरिकन उद्योजकाला ऑर्किडमध्ये त्यांची कॉन्फरन्स होती, 1,500 उद्योजकांसाठीची, 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय। TLC मध्ये आले होते, टीचिंग अँड लर्निंग कम्युनिटीत। 3 कंपन्या त्यांनी व्हिजिट केल्या इम्प्रूव्हमेंटसाठी, सूचना देण्यासाठी इकडे। तेव्हा पहिल्यांदा जेव्हा ते भाषणाला दुसऱ्या दिवशी उभे राहिले तेव्हा म्हटले की डोंट यू फील अशेम्ड व्हेन यू सी द गार्बेज ऑन द रोड साईड। ही संवेदनशीलता ह्या लोकांची आहे, ती संवेदनशीलता आपल्या सगळ्यामध्ये, प्रत्येक नागरिकांमध्ये येणं गरजेचं आहे, पण ते करण्याचं काम मात्र पुन्हा सरकार, प्रशासन ह्या लोकांनाच करावं लागेल। कचऱ्यानंतर पुढची समस्या आहे ती विजेची। ही सगळ्यात मोठी समस्या आहे, कारण वीज नसेल तर थेट उत्पादन घटतं आणि महसूल जो आहे तो सरकारला सुद्धा कमी वाटण्याची शक्यता आहे। सर, काय प्रश्न आहे हा? इंटरप्शन्स प्रचंड आहेत। म्हणजे आमची कंपनी खराबवाडीमध्ये वाघजाई नगरला आहे, जे प्रिसाइजली आंबेठाणच्या हद्दीत आहे, पण वाघजाई नगर म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी। तर जानेवारीमध्ये 9 वेळेस, फेब्रुवारीमध्ये 6 वेळेस, मार्च 8, नंतर 11, 19, 15, 20 आणि ऑगस्टमध्ये आतापर्यंत 6 वेळेस इंटरप्शन झाले आहेत। याच्यामुळं काय होतं, म्हणजे उत्पादन घटतं, महसुलावरती परिणाम? प्रचंड परिणाम होतो। आम्ही त्याविषयी सांगितलं होतं काहींचं 10% आणि आमच्यासारख्या कंपन्या ज्या पॉवर इंटेन्सिव्ह आहेत त्या ठिकाणी आमचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 20% पर्यंत आमची एफिशियन्सी लॉस होतो। एफिशियन्सी लॉस एक बाजू झाली, पण पॉवर कॉस्ट जी काय वाढते, कारण का त्यानंतर परत मेटल जे आहे ते गरम करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते आणि हे कस्टमर आम्हाला देत नाही, त्यामुळे आमच्या प्रॉफिटेबिलिटीवर प्रचंड परिणाम होतो। त्यामुळे उद्योग चालवणं हे खरोखरच फार कठीण झालेलं आहे। चाकण MIDC मधील सर्वात नामांकित असणाऱ्या मर्सिडीज बेन्झ या कंपनी समोर आता आपण आलेलो आहोत आणि इथं बघू शकतो की इल्लीगल पार्किंग आपल्याला सर्वत्र दिसत आहेत। याच्यामुळे काय होतं आणि आणखी काय काय समस्या? फार मोठी समस्या होते, ड्राईव्हवे कमी होतो, त्यामुळे गाड्यांना जायला आमच्यासारख्या किंवा 2 व्हीलर्सवाल्यांना
भयंकर त्रास होतो आणि त्याच्यामुळे गंभीर आणि खरं तर फेटल ॲक्सिडेंट झाला म्हणून ते झालेले आहेत. आणि आमचं हेच म्हणणं आहे की टर्मिनलमध्ये, ट्रक टर्मिनलमध्ये हे सगळं शिफ्ट करा. वारंवार आम्ही सांगतो, तुम्ही बघाल तिकडे सर्वत्र MIDCमध्ये असे मल्टी ॲक्सेल तुम्हाला थांबलेले दिसतील, कारण त्यांना पार्किंगसाठी जागा नाही तसं आम्हाला दिसतं. एका वाक्यात सांगा की आणखी कुठल्या समस्या आहे? ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक पाण्याची गंभीर समस्या आहे. आम्हाला जितकं पाणी लागतं त्याच्या साधारणतः मी तुम्हाला सांगतो सरासरी फक्त 50% आम्हाला पाणी मिळतं, बाकी सगळं टँकरने घ्यावं लागतं. पुन्हा आमची इनपुट कॉस्ट वाढते. या सगळ्यांवरती एक ठोस पावलं उचलणी गरजेची आहेत, ठोस अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला ही चाकण MIDC कोंडीमुक्त होऊ शकते. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण MIDC, पुणे. गृहमंत्री उदय सामंत चाकणमध्ये आलेले दौरा करतात. काय काय आज पाहतोय आपण? त्या असोसिएशनने ज्या काही गोष्टी आम्हाला दाखवायचं ठरवलेलं आहे त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मी बघून येणार आहे आणि ते आल्यानंतर बैठक येणार आहे. परंतु ज्या पद्धतीने म्हटलं जाते की एक रविवार आहे, आज गर्दी नसते, आज आपण पाहणी करताय, स्थानिक ग्रामस्थांची पण म्हणणी होती की तुम्ही प्रत्यक्ष याच रविवारी ऐतिहासिक निर्णय घेऊ. परंतु सगळ्या समस्या मिटाव्यात या अनुषंगाने, कारण वाहतूक कोंडी आणि खड्डे. रविवारचेच ऐतिहासिक निर्णय घेऊ सांगितलं ना तुम्हाला. तर उद्योगमंत्री या ठिकाणी आता पाहणीसाठी निघालेले आहेत आणि ऐतिहासिक निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु या ऐतिहासिक निर्णयातून या चाकण MIDCतील उद्योजकांच्या, ग्रामस्थांच्या आणि सर्वांच्या समस्या मिटणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधव, नाजिमुल्ला, ABP माझा, चाकण MIDC.